द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 11,000, चतुर्थीय पारितोषिक 11,000 आणि आकर्षक चषक. एंट्री फी 5,500 रुपये. आणि 10 केडीएफचे संघ खेळवले जातील. तसेच 10 ग्रामीण संघ खेळवले जातील. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, शहापूर, भिवंडी, रायगड आणि एक दिवस 40+ ओपनचे 8 संघ आणि एक दिवस ओपनचे 10 संघ. आयोजक योगेश भोईर आणि राज. आणि सामन्याचे ठिकाण वरप गाव. पण आवाज नाही जाणार. हॅलो 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 अजून वरती पहिला चेंडू सुंदर फटका या ठिकाणी टोललेला आहे. दरम्यान आपण पाहू शकतो हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये चांगली सुरुवात आपण आंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी होताना दिसते. जबरदस्त सुरुवात कालच्या हाफमध्ये जर पाहायचं गेलं 4 टीमा होत्या आणि प्रत्येक संघ जो आहे त्याने 3-3 सामने प्रत्येकाबरोबर खेळवण्यात आले. तसेच 2 क्वालिफायमध्ये आलेले आहेत आणि आजच्या सत्रामध्ये पाहू शकतो की याच्या 4 टीममध्ये कोण कोण संघ क्वालिफाय होतील. पहिला चेंडू दुसऱ्या दिवसातला माही 11 वडवली आणि आई गावदेवी मोना हा संघ कालच्या सत्रामध्ये क्वालिफाय झालेला आहे. याची नोंद घ्यायचे. पहिलाच चेंडू हाताळताना गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळताना दुसरा चेंडू जय भोले त्रिशा 11 या संघाने नाणेफेक जिंकली. सोबतीचा हा चेंडू होता. नक्कीच फलंदाज थोडासा या ठिकाणी नक्कीच खेळण्यासाठी थोडासा त्याला अडचण आली आणि त्याचा खरपूस समाचार नक्कीच घेता आला नाही. कारण की आपण पाहू शकता हा चेंडू थोडासा गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलं होतं. पावसाळी क्रिकेट जर म्हटलं तर रबर बॉलवरच नक्कीच खेळावं लागतं. कारण की क्षेत्ररक्षण करण्यासाठी देखील बंधन असतं आणि या ठिकाणी पॉवर प्लेचं आपण पाहू शकता की पॉवर प्लेचं कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी बंधन नसणार आहे. सर्व खेळाडू हे तुम्हाला स्क्वेअर लेगला असू दे, डीप स्क्वेअर लेगला असू दे, ऑनला असू दे, कव्हरला असू दे, असं सर्व क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायचं मिळतात. बंधन नाही आहे. कारण की प्रीमियर लीग आहे, आंबिवली प्रीमियर लीग आहे. आंबिवली प्रीमियर लीगमध्ये मोना संघ असू दे, आटाळी असू दे, आंबिवली आहे, वडवली आहे, या 5 गावामधल्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. आणि प्रीमियर लीग खेळायचा उद्देश एवढाच आहे की चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी प्लॅटफॉर्म मिळावा. दरम्यान तिसरा चेंडू हाताळतोय गोलंदाज जितू गोलंदाजी मार्फत. काल देखील युट्यूबच्या माध्यमातून हे सामने झाले, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे जर साऊंडचा प्रॉब्लेम होता त्यामुळे या ठिकाणी युट्यूबला आवाज नव्हता, पण युट्यूबच्या माध्यमातून देखील मॅच या ठिकाणी पाहायलाच मिळालं. दरम्यान हा चेंडू तिसरा चेंडू हाताळला जितू याने. वाईट चेंडू, आखू टप्प्याचा चेंडू फुल अँड पॉवरफुल जातो का नाही पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डिपोर हजर आहेत, उचलतील फेकतील, परंतु त्यापूर्वी 2 धावा नक्कीच रेकॉर्डला गेला. फेकी खराब आणि दुसरी धाव नक्कीच घेण्यात यश आलेलं आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते 2 फलंदाजांमध्ये. कालच्यापेक्षा आज वातावरण नक्कीच पावसाने या ठिकाणी चांगली हजेरी लावलेली आहे. नक्की खेळण्याचं वातावरण देखील निर्मिती झालेले आहे. रविवारचा दिवस आहे, एकादशी देखील आहेत. माझे परम मित्र बाबू नक्कीच या ठिकाणी समालोचनासाठी मला मदत करतील, ते देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत. फुल खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला होता, परंतु या ठिकाणी थोडंसं यश काय आलं नाही. एक धाव समाधान मानावं लागतं. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. जय भोले या संघाच्या 7 धावा. टोलावण्याचा प्रयत्न ऑनच्या दिशेने बरकावून दिलाय. चेंडू पाहूया काय होतोय. पंचांचा इशारा आलेला आहे. हा गेलेला आहे उल्हास नदीच्या दिशेने. षटकार.
बॅट्समन नाव काय? बॅट्समनचं नाव काय? समाधान ऑन द फायर. समाधान मिळालं असेल षटकारावर या संघाला, जय भोले या संघाला. चांगली फलंदाजी आतापर्यंत होताना दिसते. गोलंदाज नक्कीच थोडासा चाच पडतोय. ओ या ठिकाणी नक्कीच पुढून चेंडू, चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज पुन्हा एकदा या ठिकाणी कव्हरच्या दिशेने पाहूया. चेंडू जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण झालं. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील काढण्याचा प्रयत्न आणि चौकार. थोडस चेंडू कुठल्या दिशेने जातोय कळत नाही, कारण की मंडपाची देखील थोडीशी अडचण आहे, कारण की तिन्ही बाजूला ताडपत्री टाकलेले आहेत, त्याच्यामुळे पटकन समजत नाही चेंडू कोणत्या दिशेने जातोय. दरम्यान 4 धावेवर धावसंख्या धावफलकावर होते. जय भोले या संघाच्या 18 धावा, एक गडी बाद झाले. रोहित सारखा गडी बाद झालेला. आकुटप्प्याचा चेंडू सोडून दिलेला आहे, सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. पंचांच्या हात समांतर, कारण की धाव असेल अवांतर. आणि एक धावेवर धावसंख्या 19 धावा झालेल्या आहे. जय भोले या संघाची धावसंख्या 19. लावण्याचा प्रयत्न, नक्कीच स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मिस टायमिंग फटका. स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. राहुल भंडारी गोलंदाजी मार्कवर आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू त्यांनी चौकार खाला, नंतर चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. दुसऱ्या चेंडूवर वाईट गेलं, तिसऱ्या चेंडूवर नक्कीच डॉट चेंडू आला. राहुल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा दिशा भरकटी, दिशाहीन गोलंदाजी. धावसंख्या 20 होते. जय भोले या संघाची. रोहित ओपनिंग जो फलंदाज आहे तो बाद झालेला आहे. तो लावण्याचा प्रयत्न, पूल आणि पॉवरफुल जातो का नाही पाहायचा आहे. डीपच्या दिशेने गेला, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. उचलतील फेकतील, तोपर्यंत 2 धावा एकवट्याला गेल्यात. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. फेकी तेवढी सुरेख, अप्रतिम असा फेकी या ठिकाणी आपल्याला होताना दिसते. यष्टीरक्षक आहेत लालू. या 2 धावावर धावसंख्या धावफलकावर 22, एक गडी बाद, 22 धावा. स्लो गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलेला होता. चेंडू फळीचा या ठिकाणी संपर्क नाहीये आणि आलेला डॉट चेंडू. दुसऱ्या षटकाचा वाजवी वेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावर होते 22. सामना 6 षटकांचा असेल. यानंतर गोलंदाजी मार्कवर येतोय सँडी. आतापर्यंत 2 षटकांचा जर आलेख आपण पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा फुटलेल्या होत्या आणि एक गडी नक्कीच बाद झाला होता रोहित सारखा. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये राहुल यांनी गोलंदाजी करताना फक्त आणि फक्त 8च धावा दिलेल्या आहेत. चांगली एक सुरुवात राहुलच्या माध्यमातून होताना दिसते. वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू टाकले. सुरुवातीला नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार मिळाला राहुलच्या माध्यमातून, परंतु चांगलं कमबॅक झालं. सँडी राऊंड द विकेट. कुठं चेंडू पाहूया काय होतंय. हवेमध्ये झेल होतो का नाही. आपण झेल सोडलं, झेलाचा प्रयत्नच करत नाहीये, कारण की आपण पाहू शकता आकडत जायला लागतं त्या ठिकाणी, कारण की पाणी देखील मैदानावर आहे. खेळाडू स्लिप मारण्याची शक्यता आहे, परंतु 2 धावा नक्कीच पूर्ण केलेला. हवेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये गेलेला हा चेंडू वैभव त्या ठिकाणी पाठलाग करत आलेले. फेकी देखील तेवढी सुरेख केली त्याने, पण 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावर होते आतापर्यंत झालेले आहेत. 3 काढले का 2 काढले? हे 3 काढले ना अजय. 24 धावा, सॉरी 25 धावा. तो लावण्याचा प्रयत्न, पूल पाहूया काय होतंय. झेल होतो का नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषेपार. उल्हास नदीच्या दिशेने गेलेला हा दर्जेदार षटकार. सँडी काय फलंदाजी करतोय, जबरदस्त. सँडीचा समाचार घेतला असं मला वाटतंय. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर टोलवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता या ठिकाणी. मिडॉनच्या दिशेने गेलेला हा चेंडू उचलतील फेकतील पर्यंत, तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी एकवटल्या गेल्या. 2 धावेच धावसंख्या धावफलकावर होते 33 धावा.
थोडंसं मागं षटक होताना दिसतंय सँडीच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात फलंदाज सँडी आणि गोलंदाज देखील सँडी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर टोलवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका पाहूया. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केलेला आहे, दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल, परंतु फलंदाजाने नक्कीच माघारी पाठवलं आणि या एक धावची धावसंख्या धावपालकावर होते. 34 धावा झालेल्या आहेत जय बोले संघाच्या. चेंडू झालेले आहेत 4. शेवटचे 2 चेंडू असेल सँडीची. टोलावण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न केलेला होता. विकेट किपरला देखील चेंडू समजलेला आहे. थर्ड मॅनच्या दिशेने प्रवास करताना चेंडू एक धाव पूर्ण केलेला आहे. 22च्या स्वरूपामध्ये नक्कीच मिळेल आणि या एक धावेवर धाव संख्या आहे 35 धावा झालेल्या आहेत. अंपर विनायक आहे का रे? पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता विनायक सँडी गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा शॉर्ट हँड टाकण्याचा प्रयत्न केलेला होता, चेंडू सोडून दिलाय. पंचांच्या हात समांतर धाव असेल यावंतर आणि याचबरोबर धावसंख्या धावपालकावर होते 36 धावा. टोलावण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. मिस टायमिंग फटका, स्विंग अँड मिस, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलेला चेंडू, आलेला डॉट चेंडू. चांगला कमबॅक सँडीच्या माध्यमातून, शेवट गोड झालेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला नाही. धावसंख्या धावपालकावर झालेले 36 धावा. जवळजवळ आपण पाहू शकता 12.00च्या सरासरीने धावसंख्या धावपालकावर येते. तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर धावसंख्या 36 झालेले आहे. पाच झाले, षटक संपलेला आहे. यामध्ये स्कोर यायला थांबा ना बोलतो. षटक संपलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर कर्णधार राहुल भंडारी यांनी चेंडू हातात घेतलेला आहे. टोलावण्याचा प्रयत्न पुढे येऊन खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. स्विंग आणि मिस झालेला आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. राहुलला माहिती आपली जबाबदारी काय आहे, कारण की राहुलने याच्या आधीचं षटक जे हाताळलं फक्त 8च धावा दिल्या त्यांनी आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे राहुल यांनी. गतीमध्ये परिवर्तन प्रयत्न केलेला आहे. मिड ऑनच्या दिशेने, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलाय सीमारेषे पार आणि हा गेलेला आहे सँडीच्या बॅटमधून चौकार. राहुल भंडारी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज. थोडंसं गतीमध्ये नक्कीच परिवर्तन केलेलं. वेट अँड वॉचची भूमिका सँडीने या ठिकाणी केली आणि चेंडू पाहायला कोणत्या दिशेने येतोय, गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच त्या चेंडूचा समाचार घेतला सँडीने आणि गेला हा चौकार. टोलावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका नक्कीच असेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर आहेत. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा देखील प्रयत्न असेल. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि धावसंख्या धावपालकावर 42 धावा. सॉरी, चेंडू झालेले आहेत 3 चेंडू. काय केलं? स्विंग आणि मिस, मस्त गोलंदाजी राहुलच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल, कारण की आधीच्या चेंडूवर त्याने नक्कीच चौकार खाला होता आणि चांगला कमबॅक त्याच्या माध्यमातून होतं. 4 चेंडू झालेले, धावसंख्या धावपालकावर 22. एक गडी बाद रोहितच्या स्वरूपामध्ये झालेला. टोलावण्याचा प्रयत्न, पॉवरफुल फटका ऑनच्या दिशेने भिरकावून दिलेला आहे. स्मशान भूमीच्या दिशेने गेलेला आहे. चेंडू गेला सीमारेषे पार, षटकार. प्रतिमाशी गोलंदाजी नक्कीच पंचांकडे दाद मागत होते, परंतु पंचांनी कोणत्याही पद्धतीने त्याला दादेला स्वीकारली नाही आणि हा चेंडू डॉट चेंडू
आणि अशा प्रकारे चौथ्या षटकाचा वाजवी वेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर एक गडी बाद रोहितच्या स्वरूपामध्ये 48 धावा. येणारे 2 षटक या 2 षटकामध्ये किती धावा जय भोले संघ करेल आपल्या संघासाठी ते बघायचं आहे. चौथ्या षटकाचा वाजवी वेळ संपल्यानंतर आपण पाहू शकतो 12.00 ची सरासरी नक्कीच कायम ठेवणं जय भोले या संघाला यश आलेलं आहे. एक गडी बाद रोहित सारखा गडी बाद झालेला असं वाटत होतं. रोहितची बॅट कुठं तळपे, परंतु रोहितला देखील या ठिकाणी काही आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून चांगली कामगिरी नक्कीच करता आली नाहीये. परंतु असू दे, चांगले खेळाडू त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत आणि आपण पाहू शकता आता सँडीने जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केली आहे. सँडीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांनी जवळजवळ 3 षटकार आपल्या फळीतून नक्कीच फुटलेले आहेत. एक चौकार देखील आलेला आहे आणि या धावसंख्येबरोबर त्याला 48 धावा आतापर्यंत जय भोले संघाचे पूर्ण झालेले आहेत. एक गडी बाद झालेल्या 12ची सरासरी या मैदानावर आहे. बॉलरचं नाव पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. स्विंग अँड मिस यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. केतन चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. हो 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 अप्रतिम असा चेंडू. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात हा चेंडू असेल. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट आल्याच्या नंतर हा तिसरा चेंडू देखील चांगला हाताळला होता केतनने आणि हा चेंडू आला लेग बायच्या स्वरूपामध्ये. एक धाव मिळालेली. धावसंख्या धावफलकावर होते 49. 49 स्कोर ऑन द बोर्ड. 1 विकेट लॉस जय भोले टीम. थोडंसं कानमंत्र देतं ना राहुल भंडारी. आतापर्यंत केतनचा गोलंदाजीचा जर विचार केला तर चांगलं षटक त्याने हाताळलंय. पहिला आणि दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव, चौथा चेंडू आठवतो आखूड टप्प्याचा चेंडू. पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. स्विंग अँड मिस. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू आलेला डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसते. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. फक्त आणि फक्त एकच धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये दिलेला आहे. केतन टोलवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलेला होता. स्विंग अँड मिस. काय गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक. जबरदस्त जय भोले संघाचा होताना दिसतोय. केतन काय गोलंदाजी करतोय. टोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलाय. झेल देखील फसलाय. झेल सोडला म्हणजे खेळ सोडला तर राही ना. घसरगुंडी म्हणतात ती, घसरगुंडी झाली. बाबू वडापावाला आहे तिथे. विकेटची नक्की संधी होती, परंतु पाहू शकता आपण रबर बॉलवर क्षेत्ररक्षण करण्यासाठी खूप दमछाक होते या ठिकाणी. कारण की पावसाचे दिवस आहेत. क्षेत्ररक्षण करायला झालं तर एकदम अडचण येते. आणि तसंच एक साधा झेल सुटला कारण की खेळाडू देखील कोसळला, घसरून पडला, पाय स्लिप झाला त्याचा. अशा प्रकारे 5व्या षटकाचा वाजवी खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकार 1. फक्त केतनच्या माध्यमातून 3 धावा आल्या. जबरदस्त गोलंदाजी केली. विकेटची देखील संधी होती पण झेल सुटला. शेवटचं षटक या सत्रातलं शेवटचं षटक असेल. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आणि नक्कीच सँडीला जर आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोर धावसंख्या जर उभारायची असेल तर या षटकामध्ये चांगलीच धावसंख्या उभारावी लागणार आहे ती सँडीला. गोलंदाजी मार्कवर असेल गोलंदाज अजय, बॉलर कोण, अक्षय. दिशा
भरकटलेली गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी, पंचांच्या हात समांतर येतील. धाव असेल अवांतर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. 2 धावा या ठिकाणी वाईटच्या स्वरूपात मिळालेल्या आहेत. धाव संख्या धावफलकावर झालेल्या आहेत 1 गडी बाद, 53 धावा. नक्कीच केतनच्या गोलंदाजीच्या बाबतीत जर म्हणायचं झालं, केतनने जबरदस्त गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त कंजूस गोलंदाजी म्हणतात त्याला, कंजूस गोलंदाजी केली. त्याच्या माध्यमातून फुल अँड पॉवरफुल गेलेला आहे चेंडू सीमा रेषेपार. षटकार. आणि या 7 धावेवर धाव संख्या धाव फलकावर होते 59. लिंक काय टाकू? प्रयत्न केलेला होता खडम्यांच्या दिशेने हा गेलेला चेंडू. एक धाव. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न पाहूया. या ठिकाणी फलंदाज बाद, डायरेक्ट हिट. राहुल भंडारीच्या माध्यमातून नक्कीच फलंदाज बाद झालेला आहे. मिळालेलं सांघिक यश. आणि अशा प्रकारे दुसरा झटका जय भोले या संघाला बसलेला आहे. धावबादच्या स्वरूपात काय होईना, पण या जोडीला ब्रेक देण्यामध्ये नक्कीच यश आलेलं आहे. आणि धावसंख्या धावफलकावर होते 60 धावा. अक्षय गोलंदाजी मार्कवर टोलवण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेने भिरकावून दिलेला चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आहेत. एक धाव पूर्ण केलेली, दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. तिसरी धाव काढण्याचा प्रयत्न, परंतु नाही. फेकी देखील सुरेख. या 2 धावर धावसंख्या धावफलकावर होते 62. 2 गडी बाद झालेले आहेत जय भोले या संघाचे. अक्षय गोलंदाजी मार्कवर. टप्प्याचा चेंडू नक्कीच या ठिकाणी कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केलेला होता, पण स्विंग अँड मिस सर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावलेला चेंडू. 62 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा या ठिकाणी टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल का नाही. चेंडू पाठलाग करतायत क्षेत्ररक्षक. चेंडू गेला सीमारेषे पार आलेला हा बऱ्याच वेळाने जय भोले संघासाठी चौकार. टोलावण्याचा प्रयत्न पाहूया. पूल केलेला आहे. पूल आणि पॉवरफुल चेंडू गेला सीमारेषे पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. आणि या 4 धावेवरच धावसंख्या धावफलकावर होते 70 धावा. 71 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे त्रिशाल 11 या संघाला. आणि 71 धावांचा पाठलाग कसं करतोय त्रिशाल 11 हा संघ. आणि काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकण्यासाठी ज्याची मधुरवाणी आतापर्यंत आपण आतुर आहात असे बाबू कोट यांची मधुरवाणी ऐकाल.
हॅलो काय माग नाही आहे का कोण मी हॅलो अरे इकडे मुलं मिळेल बोल लाईट आली का लाईट आली अरे इथं मॅच आहे त्रिशाल 11 या संघाला 71 धावा पूर्ण करायच्या आहेत. 71 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा 6 षटकामध्ये. दरम्यान दुसऱ्या दिवसातला पहिला सामना आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे आणि 70 धावांचं लक्ष्य 70 धावांचं पूर्ण केलेले आहेत. 71 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे ते त्रिशाल 11 या संघाला. आणि त्रिशाल 11 संघाचे संघमालक जे आहेत कैलास कालगुडे आहेत. संघमालक रेल्वे मंत्री पियुष गोयलचे सहकारी कैलास कालगुडे. बॉलर कोण संघाला सलामीची जोडी मैदानावर आहे. अजय बेटा आणि नॉन स्ट्रायकरला आहे राहुल भंडारी. संघाचे संघनायक आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे सँडी. रबर बॉलच्या विषयी जर म्हणायचं झालं तर पॉवर प्लेचं या ठिकाणी बंधन नसतं. क्षेत्ररक्षण तुम्ही चारी बाजूला ठेवू शकता. ऑनला असू दे, डीपला असू दे, मिड ऑन, मिड ऑफ, स्क्वेअर लेग, कव्हरला, थर्ड मॅन. मला तरी वाटतं तर 14 खेळाडू किंवा 12 खेळाडू जर असतील तर थर्डमॅनच्या दिशेने तुम्ही 3 खेळाडू ठेवू शकता असा नियम आहे कमिटीचा. आंबिवली प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण या ठिकाणी रबर बॉलच्या स्पर्धा वक्रतुंडच्या मैदानावर आपण या ठिकाणी संपन्न होत आहेत. आपण पाहताय जबरदस्त आयोजन नियोजन सर्वांच्या माध्यमातून होते. जवळजवळ 8 संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे.
8 संघांमध्ये जवळजवळ 13 ते 14 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी खेळण्यासाठी संधी मिळावी हेच या ठिकाणी उद्देश आहे आंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रबर बॉलवर पहिल्यांदाच आज या ठिकाणी टुर्नामेंट होतात ना, जबरदस्त आयोजन नियोजन आणि सर्वांनी चांगली पोरांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे मोनातली टीम असू दे, आटाळीतले असू दे, आंबोलीतले असू दे, आंबोली गावातले असू दे, गालेगावची टीम असू दे, वडोली गावातली टीम असू दे, तर सर्व संघांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि लीगला सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी हे सामने आयोजन केलेले आहेत. जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला पावसाळी खेळ रबर बॉलचा खेळ पाहायला मिळतोय. सो गेम स्टार्ट. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. 71 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. आजा बेटा गोलंदाजी मार्को सँडी तो लावण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला. पॉइंटच्या दिशेने जस्ट पुश पुश करो खुश राहो असंच काहीतरी अजयच्या माध्यमातून होताना दिसतंय. चेंडू गेलाय हळूहळू का होईना पण सीमा रेषेचा नक्कीच वेध घेतलेला आहे. पहिल्याच चेंडूवर आलेला अजयच्या बॅटमधून चौकार. जबरदस्त स्किल जबरदस्त टॅलेंट अजयच्या आपल्याला फलंदाजीतून नक्कीच पाहायला मिळेल. एक शांत आणि संयमी असा खेळाडू. पहिला चेंडूवर चौकार मिळाला. गोलंदाजी मार्को सँडी पुल करण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. स्विंग अँड मिस. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. डॉट चेंडू. चांगला कमबॅक म्हणावं लागेल सँडीच्या माध्यमातून. राईट मोर सँडी बोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू पॉइंटच्या वरतून मारलेला कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एक धाव पूर्ण केलेला आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही माघारी पाठवलेला आहे आणि एक धावेवरच समाधान मानावं लागलेलं आहे. फेकी देखील सुरेख कव्हर पाहू शकता आपण. जबरदस्त कव्हर या ठिकाणी होताना दिसतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जय भोले संघाचा खेळाडू. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झालेले 5. राहुल पहिलाच चेंडू या ठिकाणी सामोरा जाणार आहे फेस करणार आहे तो सँडीला. गोलंदाजी मार्को सँडी राईट आमोर विकेट. टोलवण्याचा प्रयत्न पुर अँड पॉवरफुल चेंडू गेलाय सीमा रेषेपार. हा दर्जेदार आलेला राहुलच्या बॅटमधून षटकार. हा डॉट चेंडू सँडी गोलंदाजी मार्कवर बोलवण्याचा प्रयत्न. जबरदस्त उसळी बाउन्स गती देखील तेवढीच होती. यष्टिरक्षक रोहितच्या हातामध्ये गेलेला हा चेंडू. पहिल्या षटकाचा वाजवी वेळ संपलेला आहे. धावसंख्येत धावफलकावर येते 11 धावा बिनबाद 11. म्हणायचं तर झालं तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर एक डॉट चेंडू आला. दुसरा एक धाव आली आणि तिसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर षटकार आला. चौथा डॉट आणि 5वा देखील डॉट आला. चांगला कमबॅक पण म्हणावं लागेल. एक समसमान या ठिकाणी दोन्ही संघाला आतापर्यंत एक पहिले षटक झाल्याच्या नंतर संधी अशी वाटते कारण की 11 धावा आलेल्या आहेत. अजून सुद्धा 71 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा म्हणजे जिंकण्यासाठी अजून सुद्धा 30 चेंडूमध्ये 60 धावांची गरज आहे. जमीची बाजू जर म्हणायचं झालं तर एक गडी बाद करण्यात अजून यश आलेलं नाहीये. अजय बेटा हा गोलंदाजी फलंदाजी मार्कवर आणि दिशाहीन गोलंदाजी या ठिकाणी भरकटलेली गोलंदाजी. एकदा पूर्ण केलेला दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे का नाही पाहायचा परंतु माघारी पाठवलेला आहे ना. दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. फेकी खराब. तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि या इथे काय घडतंय काय बिघडतंय मैदानात आपण पाहू शकता. वाईट आणि 4 धावा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. म्हणजे 0 चेंडूवर 4 धावा आल्यात. हा नक्की बोनस असेल त्रिशाली लढण्या संघाला. टोलवण्याचा प्रयत्न चेंडू भिरकावून दिलाय. पाहूया चेंडू जातोय सीमा रेषेपार आलेला हा राहुलच्या बॅटमधून दुसरा षटकार.
राहुलचं वादळ या वक्रतुंडाच्या मैदानावर घोंगवतो का काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण की त्याच्या फळीतून आतापर्यंत 2 षटकार, उत्तुंग षटकार नक्कीच मिळाले. जबरदस्त फलंदाजी. पुन्हा टोलवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला होता. चेंडू या ठिकाणी बरोबर फळीच्या संपर्कात आलेला नाही, मिसफील्ड झालेली आहे. या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू. फेकी देखील चांगली. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न होता राहुलचा, कारण की राहुल आता माहिती माझी फळी या ठिकाणी थोडीशी काय होईना पण आग ओकते. अजय देखील त्याला चांगली साथ देतोय. 22 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत, चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू टोलवण्याचा प्रयत्न फुल केलेला आहे. पाहूया फुल पॉवरफुल जातो का नाही. चेंडू गेलाय सीमा रेषे पार. चौकार. जसे राहुलच्या बॅटमधून 2 षटकार आलेत, तसेच अजयच्या बॅटमधून 2 चौकार नक्कीच आलेत. अजयने एक पॉइंटच्या दिशेने चौकार मारला आणि एक आता मारलाय तो ऑनच्या दिशेने, काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगला चौकार आला तिथं. नो मॅन्स लँड मध्ये हा चौकार गेला. क्षेत्ररक्षक नक्कीच पाठला करत होता चेंडूचा, परंतु नक्कीच या ठिकाणी सीमारेषेचा वेध घेतला आणि गेलेला चौकार. आणि 4 धावांवर धावसंख्या धावफलकावर होते त्रिशा लिलोने संघाची. 26 धावा बिन बाद 26. आणि कुठेतरी या गतीमध्ये जर ब्रेक द्यायचा असेल त्रिशा लिलोने संघाच्या धावसंख्येला, तर ही जोडी नक्कीच फोडावी लागेल. टोलवण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे आणि नक्कीच चांगला झेल घेतलेला आहे. झेल घेतला म्हणजे आपला खेळ आपल्या हातात नक्कीच ठेवलेला असं वाटतोय तो जय भोले या संघाने. आणि झेल कोणाचा घेतलाय तर अजय बेटाचा. मोठा मासा, काळू नदीचा पाला मासा आणि उल्हास नदीचा शिवरा मासा गाळायला लागलेला आहे तो त्रिशा लिलोन या संघाला. झटका बसलाय क्रमांक 1. किती जण वक्तव्य मिळतो. पासून की इकडे नक्कीच आपल्याला ही जोडी ही जोडीला ब्रेक द्यावा लागणार आहे. आणि तशीच गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसते आपल्याला जय भोलेच्या माध्यमातून. चेंडू झाले 4 आणि धावसंख्या झालेली 26. कोण गेला आता बॅट्समन कोण गेला. वैभव. अजयची जागा सांभाळण्यासाठी गेला आता चेतन. गोलंदाजी मार्कवर बोलवण्याचा प्रयत्न नक्कीच होता. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. बॅकला गेलेला फुटबॉलचा या ठिकाणी अभाव दिसतो आपल्याला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलेला चेंडू. चांगलं कमबॅक गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकता. धावसंख्या धावफलकावर होते. अजय आऊट झाल्याच्या नंतर नक्कीच गतीला थोडंसं धावसंख्येच्या गतीला ब्रेक मिळालेला आहे. बोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धाव देतात, पाठलाग करतायत. एक धाव पूर्ण केलेला. दुसरी धाव काढण्याचा लेखित प्रयत्न. या 2 धावेवरच धावसंख्या धावफलकावर होते 28 धावा. थेंबे थेंबे तळीसाचे. चौकार षटकार नाही तर 1 आणि 2 धावेवर समाधान मानते त्रिशाल इलेव्हन हा संघ. आणि धावसंख्या धावफलकावर होते आतापर्यंत 28 धावा. दुसऱ्या षटकाचा वाजवी वेळ संपलेला. जवळजवळ 14ची सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्रिशा लिलोन या संघाची. आता कोणाला बरोबर कोण दुसरी ओव्हर टाकतो ना झांडी आता. नक्कीच सांघिक कोट्यातली तिसरं षटक आणि वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक म्हणजे 2 षटकाचं या ठिकाणी नक्कीच बंधन आहे. प्रत्येक
गोलंदाज हा फक्त 2च षटक हाताळू शकतो आणि मला तरी वाटतं सँडीने असा निर्णय घेतलेला आहे की माझी गोलंदाजी नक्कीच राहुल जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत माझी गोलंदाजी मी पूर्ण करतो. कदाचित तो आउट झाल्याच्या नंतर त्रिशाल 11ला बऱ्यापैकी बॅकफुटला जातील अशी काहीतरी रणनीती या ठिकाणी आखताना दिसते जय भोले हा संघ. बोलावण्याचा प्रयत्न मिस टायमिंग फटका नो मॅन्स लँड मध्ये पाहू शकतो. हा शेल होतो का नाही आहे. क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आजार पाय घसरलेला आहे आणि झेल सोडला म्हणजे खेळ तर सोडला नाहीये. चेंडू गेलाय सीमा रेषेपार. हा आलेला राहुलच्या बॅट मधून चौकार. चौकार. धावसंख्या झालेली 32. राहुलच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर 2 षटकार आणि 1 चौकार नक्कीच त्याच्या बॅटमधून आलेला आहे. स्टँडी रॅटामोर बोलावण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आजार डीपवर उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण केलेली आहे. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न असेल परंतु राहुल यांनी त्यांना परत माघारी धाडलेला आहे. मिसफील्ड देखील होते. पावसाळी खेळ जर म्हटला तर मिसफील्ड होणारच कारण की मैदान देखील ओलं असतं म्हणून रबर बॉलचा या ठिकाणी जास्त वापर करताना दिसतो आपण. टेनिस या ठिकाणी चेंडू वापरत नाहीये. दरम्यान तिसरा चेंडू हाताळायला आता स्टँडी केतन सामना करत केतन रायटामोर बोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्विंग आणि मिस. धावसंख्या धावपलकावर 33 एक गडी बाद. अकूट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी बाउन्स केलेला आहे. यष्टीरक्षकाने हा चेंडू सोडला आहे. बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच धाव मिळेल. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न करणे पाहायचा आहे. नक्कीच थोड्याशा हाताशाने निराश झालेला वाईट चेंडू दिलेला आहे. वाईट प्लस 1 झालेला आहे. तू चल मी येतो तू चल मी येतो अशी काहीतरी नक्कीच दोघांना फलंदाजांमध्ये अंडरस्टँडिंग नाही झालं. मिस अंडरस्टँडिंग या ठिकाणी. फलंदाज या ठिकाणी सुरक्षित राहिले. जर कुठेतरी कॉलमध्ये नक्कीच अजून चूक झाली असती तर धावबाची नक्की संधी होती या ठिकाणी. चेंडू झालेले 3 धावसंख्या झालेले 35. टोलावण्याचा प्रयत्न नक्कीच होता. एक धाव पूर्ण झालेला आहे. चेंडू नक्कीच बॅटच्या व्यवस्थित रडार मध्ये काय बसलेला नाहीये. थोडेसे नाराज असतील. आज बोलताय तुम्ही कारण बरोबर. चांगला फटका या ठिकाणी खेळलेला आहे. 2 धावा नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावपलकावर होते 38 धावा. सँडी गोलंदाजी मार्कवर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. सँडीच्या माध्यमातून यष्टीरक्षक रोहित यांनी हा चेंडू पकडला. हा डॉट चेंडू. तिसऱ्या षटकाचा वाजवी वेळ संपलेला आहे. धावसंख्या धावपलकावर होते 38. जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज आहे 18 चेंडू मध्ये. चेंडू मध्ये 33 धावांची गरज असेल म्हणजे सरासरी प्रत्येक षटकामध्ये 11 धावा नक्कीच पूर्ण करायच्या आहेत त्या त्रिशा लेवल्या संघाला. म्हणजे सरासरी 11ची धावसंख्या पूर्ण करायची आहे तरच हा संघ विजय होऊ शकतो. अनालिसिस जर दोन्ही संघाचं जर केलं तुम्ही आपण दोन्ही संघांच्या बाजूने 50-50% हा सामना झुकलेला आहे.
समसमान दोन्ही संघाला संधी आहे, पण जोपर्यंत राहुल मैदानावर आहे त्रिशाल इलेव्हनच्या या आशा नक्कीच पल्लवीत असेल. आणि जर जय भोला या संघाला जर चांगली कामगिरी करायची असेल तर राहुल सारखा फलंदाज नक्कीच त्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. आणि आता गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज हेमंत. गोलंदाजी मार्कवर आहे गोलंदाज हेमंत. हॅलो. 18 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. राहुल राहुल ऑन फायर. राहुलने पुन्हा एकदा फुल ऑन पॉवरफुल बॉल झेल होतो का नाहीये. तुम्ही इथले इकडे या ना या साईडला. झेल घेतला म्हणजे खेळ पण घेतलेला आहे का नाही, कारण फलंदाज नाही नक्की थोडेसे नाराज असतील. राहुलचा या ठिकाणी गडी बाद झालेला आहे. मोठा हादरा मोठा झटका त्रिशाल इलेव्हन संघाला बसलेला आहे. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे जर जय भोले या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर राहुल सारखा फलंदाज नक्कीच बाद करावा लागेल. आणि तसंच या ठिकाणी होताना दिसतंय. थोडेसे नाराज आहेत नक्कीच खेळाडू. कर्णधार अजय देखील नाराज आहेत. तुझी विकेट ठेवायला पाहिजे. कुठेतरी सोपं आव्हान थोडस अवघड होताना दिसेल नक्कीच, कारण की राहुल आणि अजय हे नक्कीच आपल्या तंबूच्या आश्रय आले आहेत. सतरा चेंडूमध्ये 33 धावांची गरज असेल. 2 गडी नक्कीच बाद झालेले आहेत. एक राहुल सारखी आणि एक अजय. 2 सलामीची जोडी नक्कीच तंबूच्या आश्रयाला आले. पूर्ण जबाबदारी असेल ते संगमाला कैलास कालगुडे यांच्यावर. 17 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. लावण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला होता. चेंडू काही समजलेला नाहीये. स्विंग अँड मिस. चेंडू आधीच गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. नक्कीच गती भरपूर होती गोलंदाजाची या चेंडूवर. कैलासला काही चेंडू समजला नाही. 16 चेंडूमध्ये 33 धावांची गरज. राहुल नक्कीच नाराज असेल की मी काय करून बसलो. मॅच क्लिअर करण्याच्या नादामध्ये नक्कीच आपला विकेट त्यांनी फेकला राहुलने. टोलावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. एक हातामध्ये खेळण्याचा प्रयत्न केलेला होता. पंचांचा निर्णय नक्कीच लेग बायचा असेल असं वाटतं मला. बॅटकट आहे. 15 चेंडूमध्ये गरज आहे. बत्तीस धावांची. समीकरण थोडस अवघड होताना दिसतोय त्रिशाल इलेव्हन संघाला. गोलंदाजी मार्कवर चांगली गोलंदाजी करतोय, कारण की राहुल सारखा गडी देखील बाद करण्यात यश आलं. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी त्रिशाल इलेव्हन संघाला झटका बसलेला आहे. बाद झाल्याच्या नंतर बराचसा बॅकफुटला गेलेला संघ त्रिशाल इलेव्हन संघ. आणि आता नवीन फलंदाज गेलेला आहे. काय माहिती. टोलावण्याचा प्रयत्न. लेग बायची
धाव असेल ही. धावसंख्या धावफलकावर झाले 40 धावा. लक्ष खूप पुढचं अवघड होताना दिसतोय त्रिशा इलेव्हन संघाचं. कैलास कालगुडे बोलवण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू. वाईट चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक धाव नाही तर नक्कीच दुहेरी आणि चौकार आणि षटकारांची गरज आहे ते त्रिशा इलेव्हन संघाला. बोलवण्याचा प्रयत्न पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर नाहीयेत. फुल अँड पॉवरफुल स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलेला हा चेंडू ज्याची गरज होती ती पूर्ण केलेली आहे कैलास कालगुडेने. गेलेला हा कैलासच्या बॅटमधून 6 धावा. धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 47 धावा. जिंकण्यासाठी अजून सुद्धा गरज आहे 24 धावांची गरज. नक्कीच 12-24 म्हणजे या षटकारावर नक्कीच थोडीशी दिशा आणि बदललेली आहे ती कैलासाने. संघ मला घ्यायत या संघाचे त्रिशा इलेव्हन संघाचे. सुरुवातीला जेव्हा कैलास फलंदाजीसाठी आला असं वाटतोय की नक्की हा सूर कुठेतरी हरवलेला दिसतोय, पण या षटकारावर त्याचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढला असेल. थोडस डगआउटच्या दिशेने देखील आनंदाचं वातावरण आहे षटकारावर. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. जो पोलीस आहे काय? गोलंदाजी मार्को गोलंदाज 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. पहिला चेंडू चांगला हाताळलाय. जबरदस्त स्विंग आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवलेला चेंडू. आणि फलंदाजाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत त्रिशा इलेव्हन संघाच्या, कारण की कर्णधाराला तो बोलला आहे की मी स्वतःहून फलंदाजी करेल आणि आपल्या संघाला विजयश्री नक्की जाणून देईल. नक्कीच या ठिकाणी प्रयत्न होता. स्विंग अँड मिस. पूर्ण जबाबदारी या ठिकाणी फलंदाजाला घ्यावी लागते, कारण की 2 चेंडू नक्कीच मिस झालेले आहेत. 10 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. आणि हा चेंडू नक्कीच सीमारेषा बाहेर मारण्याचा हा चेंडू होता. चेंडू मिस झाला आणि क्लीन बोल्ड झालेला आहे फलंदाज. 3 चेंडू नक्कीच घालवलेले आहेत आपल्या संघासाठी, त्यांनी वाया घालवल्या नाही. 3 चेंडू हा नक्कीच या संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवतो का नाही ते पाहायचं. येणाऱ्या 9 चेंडू मध्ये काय होते ते. लागलेला 4था झटका त्रिशा इलेव्हन संघाला. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है. अशीच काहीतरी या ठिकाणी कैलास जणू असंच म्हणताना जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम तू अगर संग है. जर दोघे जर फलंदाज मैदानावर टिकले तर नक्कीच हा संघाचा विजय त्रिशा इलेव्हन संघाचा होऊ शकतो.
टोलवण्याचा प्रयत्न, चेंडू फळीच्या रडार मध्ये बसलेला आहे पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर आणि झालेला हा झेल. खेळाडूचा संपला खेळ. आला डगआउटच्या आश्रयाला. लागलेला हा चौथा झटका, 5वा झटका. तीन चेंडू मध्ये 15 धावांची गरज. तीन चेंडू मध्ये गरज आहे 15 धावांची. समीकरण मैदानावर नक्कीच या चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज आहे. चौकारनाशी षटकाराची अपेक्षा असेल नक्कीच. बोलावण्याचा प्रयत्न, नक्कीच कट्ट मारण्याचा प्रयत्न केलेला होता. या ठिकाणी चेंडू व्यवस्थित काय बसला नाही. बॅटवर अशा प्रकारे एकच धाव समाधान मानावं लागलेलं आहे. 2 चेंडू मध्ये गरज आहे 14 धावांची. लक्ष थोडस कठीण. हो, जवळजवळ जय भोला हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करताना नक्कीच अजय आणि राहुल नाराज असतील. बोलावण्याचा प्रयत्न. लीग मॅच असल्याच्यामुळे संधी अजून असणार आहे. पण विजय किती महत्वाचा असतो लीग सामन्यामध्ये हे देखील आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि यानंतर काय घडेल काय बिघडेल, माझे साथी समालोचक व्हॉइस ऑफ मोनाको वाडा बाबू उर्फ नरेश कोट यांची मधुर वाणी आपण ऐकाल. धन्यवाद.